पालिका निवडणुकीच्या आधी दादरमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये वाद। दादरमध्ये समाधान सरवणकर आणि आमदार महेश सावंत यांच्यामध्ये हे आमने-सामने आले। दादरच्या फूल मंडईमधील बॅनर काढल्यामुळे समाधान सरवणकर यांनी संताप व्यक्त केला। दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मंडईत बॅनर हटवल्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात जुंपली। दादरच्या फुल मंडईमध्ये मीनाताई ठाकरेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमाला आमदार महेश सावंतांना देखील बोलवण्यात आलं होतं। कार्यक्रमानिमित्त लावलेलं ठाकरे गटाचं बॅनर हे पालिका कर्मचाऱ्यांनी काढलं, मात्र मनसेचं बॅनर तसंच ठेवलं। तर मनसेचं बॅनर का काढलं नाही असा सवाल महेश सावंतांनी पालिका कर्मचाऱ्यांना केला। महेश सावंतांच्या सवालानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मनसेचं बॅनर काढलं। तर मनसेचं बॅनर काढल्यानंतर समाधान सरवणकरांनी पालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। सर कुठल्या बोर्डचा त्रास आहे? काय प्रॉब्लेम? म्हणजे कोणाला प्रॉब्लेम आहे? कोण आमदार? तिकडे आमदार कोण आहे? महेश सावंतचा संबंध काय? महेश सावंत चला 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 हे आता महेश सावंत हे हप्ते गोळा करत असल्याचा आरोप समाधान सरवणकरांनी यावेळी केलाय। स्टेशनच्या बाहेर त्याच्या तिकडे एवढे हॉकर्स बसलेले आहेत, तिकडे हप्ते येतात म्हणून तो महेश सावंत गप्पा आहे आणि कोळंबकर साहेबांच्याकडे तो कशाला येतोय? आता तुम्ही ऐकता कशाला? तो ऐकून लोकांची सेवा करा। मुसलमानांच्या मतांवरती निवडून आला तर मराठींना त्रास द्यायचा इकडे। समाधान सरवणकरांच्या आरोपांनंतर आमदार महेश सावंतांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय की आजपर्यंत त्याच्या वडिलांनी स्वतःचा विभाग सोडून कुठे कुठे काम केलंय, कुठे कुठे RTI टाकलाय, कुठून कुठून पैसे गोळा केले आहेत, काय केलंय, हप्ते कोण गोळा करतोय विभागातील सगळ्या जनतेंना माहिती आहे। कुठल्या बिल्डरची लाचारी करून एवढी प्रॉपर्टी बनवली हे सगळं लोकांना माहिती आहे। त्यामुळे ते प्रश्न हे काय बालिश बहु बडबडला तशा पद्धतीची गोष्ट काल झाली आहे। आज माझ्या वडिलांनी काम केलं आहे म्हणून आज 3 टर्म ते नगरसेवक झाले, 3 टर्म आमदार झाले। आज ह्याचे वडील तिकडे धर्मेंद्र नाकाच्या ताडीमाडीच्या दुकानात जर बसले असते हा 3 वेळा पडला नसता। प्रत्येक मुलाला आपल्या वडिलांचा अभिमान असतो, मलाही आहे। माझ्या इकडे एक 93चा ज्या वेळेला बॉम्ब ब्लास्ट झाला, आज नाल्यावरती साई सुंदर हा परिसर होता, साई सुंदर नगर, आज 3,500 कुटुंबांना घर देण्याचं काम माझ्या वडिलांनी केलं।